धुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। 5 आमदार असल्यानं जिल्ह्यात सध्या महायुतीसाठी अनुकूल वातावरण आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महायुतीकडून निर्णय झाला नसला तरी नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुका महायुतीच्या नावानं लढवण्याचे आदेश पक्षातर्फे पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेत। मात्र जागा वाटपात अपेक्षित स्थान न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी शिंदेच्या शिवसेनेनं व्यक्त केली आहे। दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी दर्शवली आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील 3ही पक्षांनी एकत्रितपणे सर्व स्थानिक निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। धुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आता होत आहेत आणि मित्र पक्षांसोबतच आम्हाला मैत्री करायची आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना त्या ठिकाणी करतोय। तिथंच नव्हे तर पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये करतोय। स्थानिक जे काही मुद्दे आहेत ते घेऊन आम्ही पिंपळनेर वासियांसमोर जाणार आहोत आणि आम्ही आमची निवडणूक लढवणार आहोत।